आता एक धक्कादायक बातमी शिक्षकाकडूनच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। अकोल्यात अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने अत्याचार केला। ग्राम नवेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे। पीडितेच्या संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी शिक्षकाला बेदम चोप दिलाय। शिक्षकाला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। तर अकोल्यातून ही घटना समोर येते। शिक्षकाला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ हा व्हायरल झालाय। तर अकोल्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। शिक्षकाकडूनच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। अकोल्यात अल्पवयीन मुलीवर या शिक्षकाने अत्याचार केलाय। ग्राम नवेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे। पीडितेच्या संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी या शिक्षकाला बेदम चोप दिलाय। शिक्षकाला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय। अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने अत्याचार केला। अकोला जिल्ह्यातील ग्राम नवेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतला हा प्रकार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांच्याकडून। वर्षा, शाळेतील शिक्षकानंच या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, अकोल्यात जे आहे एक अल्पवयीन मुलगी आहे। जे शिक्षक जो आहे तो नवेगाव इथे शिकवतो आणि त्याच जिल्हा परिषद शाळेत हा शिक्षक शिकवतो। त्यांनी जे आहे अल्पवयीन विद्यार्थ्यांचा विनयभंग केला आणि त्यानंतर ती मुलगी जी आहे आपल्या घरी गेली आणि आपल्या पालकांना जो घडलेला प्रकार तो सांगितला। त्यानंतर संतप्त झालेल्या तिच्या घरच्यांनी आणि तिच्या नातेवाईकांनी जे आहे त्या शिक्षकाला बेदम चोप दिला आणि तो व्हिडिओ जो आहे तो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल केला। त्या शिक्षकाचं नाव सुधाकर पांडे आहे। 6 दिवसापूर्वी शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा वाईट उद्देशाने त्यांनी विनयभंग केला आणि केल्याचा त्याच्यावर आरोप होत होता। त्याच्यावर जे आहे अकोल्यात जिल्ह्यातल्या चांदणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे आणि त्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे। आता शाळा आणि त्या परिसरात सुरक्षा उपाययोजनांची मागणी सुद्धा होत आहे। अंकिता, धन्यवाद वर्षा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।